नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 8 स्थिर जीवनाची सुरुवात या पाठ्यक्रमाचा अभ्यास करणार आहोत. तर स्थिर म्हणजे काय? तर एका ठिकाणी राहणे. स्थिर म्हणजे काय? एका ठिकाणी राहणे. तर नवाश्मयुगातील माणसाची जीवन पद्धती ही पुराश्मयुगीन आणि मध्ययुगीन या काळातील जीवन पद्धतीपेक्षा अतिशय वेगळी होती. कारण या काळामध्ये शेतीचा विकास होऊ लागला होता आणि या शेतीच्या विकासामुळेच माणूस हा एके ठिकाणी राहू लागला होता. शेतीच्या अगोदर म्हणजे शेतीची सुरुवात होण्याच्या अगोदर माणूस हा शिकार करण्यासाठी किंवा फळे गोळा करण्यासाठी किंवा कंदमुळे गोळा करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणासाठी तो या ठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत होता. परंतु ही त्याची शिकार किंवा फळ गोळा करणे किंवा कंदमुळं गोळा करणे हे जास्त काळासाठी किंवा दीर्घ काळासाठी तो पुरेल एवढा अन्नसाठा त्याच्याकडे नसायचा किंवा तशी तजवीज किंवा तशी उपाययोजना त्याच्याकडे नसायच्या. त्याच्यामुळे शेतीतून हा मार्ग सोपा होईल असं त्याला वाटलं आणि त्याच काळात म्हणजे नवाश्मयुगातील काळातच माणसाला शेतीची आवश्यकता भासू लागली किंवा त्यावेळेसच त्याची सुरुवात या मानवाने केलेली होती. तर शेती हा या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य बनले होते. म्हणजे नवाश्मयुगात शेतीला खूप महत्त्व आले होते आणि ते त्याचं वैशिष्ट्य बनलं होतं. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता त्याला उरली नव्हती. आता शेतीमुळे त्याला सतत फिरावं ची गरज उरलेली नव्हती. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले होते. तर शेतीची कामे रोज असतात आणि त्याच्यामुळे त्यांना एके ठिकाणी राहणे आवश्यक झाले होते. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसाच्या अनेक पिढ्या एका ठिकाणी राहू लागल्या. या शेतीच्या कामामुळेच त्यांच्या अनेक पिढ्या एका ठिकाणीच राहू लागल्या. ते गाव वसाहती निर्माण करू लागले आणि या गाव वसाहतीमध्येच सामाजिक संघटन आणि संस्कृतीचे विविध पैलू पडू लागले. तर या पाठामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत. तर पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे खास कौशल्य आणि विविध व्यवसाय. परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन. नंबर 4 घरांची रचना आणि नंबर 5 गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण पशुपालन आणि शेतीची सुरुवात हा पहिला पॉईंट पाहणार आहोत. पशुपालन आणि शेतीची सुरुवात. पशुपालन. तर आपल्याला पशु माहितीच आहेत. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस हे आपल्या रोजच्या पाहण्यातील आहेत आणि यांनाच आपण अनेक प्रकारे यांचा आपण उपयोग करून घेत असतो. तर एखादी प्राणीजात, यात आपण पाहिलेली एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. म्हणजे या पशूंना आपल्या किंवा आपली सवय लावणे म्हणजेच काय माणसाळविणे. तर त्या कुठल्या 3 पायऱ्या आहेत? तर बघा, रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. अगोदरच आपल्या घरी नसतात ते, तर ते रानटी जनावरांना पकडून आपल्या ताब्यात घेणे. नंबर 2 त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. म्हणजे आपल्यासोबत त्यांना राहण्याचे वळण लावतो. मान्य की आपण त्यांना वेगळं ठेवतो. गोठा असेल किंवा त्याला दुसरं एखादं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी ठेवतो, परंतु आपण त्या ठिकाणी सतत जातो म्हणजेच माणसाळवतो त्यांना आणि त्यांना आपली सवय लावतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून दूध दुभते पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. त्यांच्यापासून दूध दुधाचे दूध त्यांच्याकडून मिळवून घेणे आणि कष्टाची कामे सुद्धा त्यांना लावणे. आणि जेव्हा ही तिसरी पायरी सिद्ध होते किंवा आपण त्यांच्याकडून साध्य करून घेतो, तेव्हाच काय होते? पशुपालनाला सुरुवात होते किंवा त्यालाच आपण पशुपालन असे म्हणतो. तर 6व्या पाठात आपण पाहिले होते की
मध्याश्मयुगातील माणसाने कुत्रा माणसाळला होता. तर याच कुत्र्याचा उपयोग करून ते शिकारीला जेव्हा जात असत तेव्हा त्या कुत्र्याला सोबत घेऊन जात असत आणि कुत्र्याचा मदत घेऊन ते शिकार करत असत. कुत्र्यानंतर शेळ्या, मेंढ्या माणसाळविल्या गेल्या. म्हणजेच एक एक करून प्राणी असे माणसाळवले आणि त्यांना आपली माणसांची सवय लागू केली, जेणेकरून ते आपल्याला दूध देतील किंवा आपली जी कष्टाची कामे आहेत ते करून देतील. त्याच्यानंतर शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. शेतीची सुरुवात केव्हापासून झाली असावी? तर सुमारे 11,000 वर्षापूर्वी. आणि हा शोध कुठे लागलाय? इस्रायल आणि इराक या ठिकाणी मिळालेले आहेत. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते. बघा, शेतीची सुरुवात कुणी केली असावी? तर स्त्रियांनी केली असावी असं त्या ठिकाणी मानलं जाते. टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असाव्यात. टोकदार काठी घेऊन त्या ठिकाणी बी टाकून म्हणजे अशा प्रकार काम स्त्रियाच करत असाव्यात असं त्या ठिकाणी अंदाज बांधलाय. काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजूनही अशा प्रकारची शेती करतात किंवा पेरणी करतात. म्हणून त्या ठिकाणी असा अंदाज बांधलाय की शेतीची सुरुवात स्त्रियांनीच केली असावी. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावे म्हणून त्या काट्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसविले जातात. म्हणजे ते जे बी आहे ते जमिनीत जाण्यासाठी तर एखादी टोकदार काठी घेऊन त्या काठीला असा एखादा दुसरा दगड घेऊन, जेणेकरून त्याच्यामध्ये छिद्र असेल आणि ती काठी त्याच्यामध्ये जाईल अशा प्रकारचा दगड घेऊन त्या काठी आणि दगड याच्या साह्याने त्या ठिकाणी पेरणी केली जायची आणि त्या ठिकाणी म्हणजे बी पेरण्याचं कार्य केलं जायचं. तर त्याची रचना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर बघा, शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले आणि हे शेती करण्यासाठी एके ठिकाणीच राहावे लागत असे. हे आपण गेल्या पाठात पाहिलेच आहे. प्राणी ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागल्यानंतर शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. जी कष्टाची कामे आहेत आणि त्या कष्टाची कामे जेव्हा प्राणी करू लागले, पाळलेले पशु करू लागले, ज्याला की आपण पशुपालन म्हणतो, तर ते करू लागले आणि त्याच्यामुळे काय झालं, मानवाचं कष्टही कमी झालं आणि परंतु त्या शेतीच्या उत्पादनात वाढही होऊ लागली. तर शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले. शेतीवर आता शेती प्रमुख व्यवसाय बनला होता आणि हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले होते. शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तीची आणि देवदेवतांची आराधना करू लागले. शेतामध्ये उत्पादनाची वाढ व्हावी यासाठी ते निसर्ग शक्ती म्हणजे निसर्गला प्रार्थना करू लागले किंवा देवदेवतांची आराधना करू लागले. त्यांच्यासोबत प्रार्थना करून की ही जी कामे करतो आम्ही त्याच्यामध्ये यश मिळावं अशा प्रकारची जी आराधना आहे, प्रार्थना आहे, तर ती तशा प्रकारे करू लागले. म्हणजे त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली. शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावाचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. म्हणजे जेव्हा गाव निर्माण झाले आणि शेतीची पण सुरुवात झाली तेव्हा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. तेव्हा गावाचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. जेव्हा शेतीची कामे असतील किंवा शेतीचे पाणी वाटप असेल, म्हणजे ज्या गावातील समस्या आहेत तर किंवा गावाचे संरक्षण करणे ही जी समस्या आहे तर ती या अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जेव्हा त्यांना भासू लागल्यात की हे करणं आवश्यक आहे
याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळेच काय झालं, कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली. म्हणजे त्याचं व्यवस्थापन करणे हे त्यांना याची गरज भासू लागली आणि त्याच्यामुळे ह्या समाजव्यवस्था पुढे आल्या. त्याच्यानंतर खास कौशल्य आणि विविध व्यवसाय. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात शिकार आणि फळे, कंदमुळे गोळा करण्यातून मिळालेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य नसे. मी तुम्हाला अगोदर सांगितले की जे शेती करण्याच्या अगोदर जी फळे कंदमुळे गोळा करत होते किंवा शिकार करत होते, हे जे अन्न आहे किंवा शिकार केलेलं आहे हे ते जास्त काळापर्यंत साठवून ठेवू शकत नव्हते किंवा त्याच्यामुळे त्यांना साठवण्याची सोय पण नव्हती आणि ते साठवूही शकत नव्हते. आणि त्याच्यामुळे काय झालं की जीवनपद्धतीत समूहातील सर्वच स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असत. म्हणजे त्यांचा जो वेळ आहे तो फक्त शिकार करण्यासाठी, फळे गोळा करण्यासाठी या कामातच जात असे. म्हणजे फक्त निर्वाह करण्यासाठीच त्यांचा वेळ जात असे आणि याच कामामध्ये ते सतत गुंतलेले असत. आणि शेतीमुळे काय झालं, मिळालेल्या स्थिरतेमुळे शेतीमुळे काय झालं, एका ठिकाणी ते राहू लागले आणि त्याच्यामुळे त्यांना फिरण्याचा जो वेळ आहे तो वेळसुद्धा त्यांना मिळू लागला आणि स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. शेतातला जो माल आहे तो अन्नसाठा तो जास्त दिवस तो टिकून ठेवत होते आणि तो ठेवूसुद्धा लागले आणि तो दीर्घकाळ टिकत असल्यामुळे त्यांना समूहातील सर्वांची गरज भागू शकली आणि भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले. जेव्हा अन्नसाठा वाढू लागला किंवा उत्पादन वाढू लागलं तेव्हा ते सगळ्यांची गरज भागून ते अन्नधान्य आणखीन उरू लागले आणि सगळ्यांची गरजसुद्धा भागू लागली आणि त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टीचा शोध घेऊन आमच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. जेव्हा निर्वाहाचा प्रश्न मिटला तेव्हा त्यांना इतर कामासाठी वेळ मिळू लागला. म्हणजे इतर कामे त्यांच्या डोक्यात येऊ लागली की दुसरी ह्या कला असतात आणि त्या करायला पाहिजेत किंवा येत असतील तर त्या करू लागले. म्हणजेच त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवनवीन गोष्टीचा शोध घेण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच काय झालं, या कला कौशल्यांचा विकास होत गेला. अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. म्हणजे ज्यांना जी कौशल्य जमते किंवा येते तशी कामे त्यांच्याकडे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे यासारखे कारागीर तयार झाले. बघा, जे आपण आता मातीची भांडी विकत घेतो म्हणजे माठ, तर तशा प्रकारची गरजा भासू लागल्या. त्याच्यामुळे काय झालं, नवीन कौशल्याची सुरुवात झाली आणि भांडी बनवणारे, मणी बनवणारे यासारखे कारागीर त्या ठिकाणी निर्माण झाले. नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवलेल्या होत्या असे मानले जाते. बघा, ती मातीची भांडी जी होती किंवा मातीच्या वस्तू ज्या होत्या त्या घरातील स्त्रियांनी बनवलेल्या होत्या असं त्या ठिकाणी मानलं जातं. कारण त्या ठिकाणचं कोरीव काम किंवा त्याच्यावरची हात रेखीवपणा हे पाहून त्या ठिकाणी अंदाज बांधला जात असा. त्याच्यानंतर नंबर 3, परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन. म्हणजे परस्पर सहकार्य म्हणजे काय, तर मदत, तर एकमेकांच्या मदतीवर आधारलेले जीवन. गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते. जेव्हा शेतीला सुरुवात झाली तेव्हा त्यांचं अन्नधान्य कमी होतं, परंतु अशा वेगवेगळ्या विकासामुळे, शेतीच्या वेगवेगळ्या विकासामुळे त्यांना जे आवश्यक जे घटक असतील तर ते त्या ठिकाणी मिळू लागले. त्याच्यामुळे गरजेपेक्षा जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळत होतं आणि शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे या आणि इतर अनेक कामासाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. म्हणजे जे शेतामध्ये लागतो
हे असेल, अनेक अवजारे असतील किंवा खुरपी असतील म्हणा किंवा कुऱ्हाड असेल किंवा खोऱ्या असेल, म्हणजे अशा प्रकारचे जे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना बनवणे आणि ती दुरुस्त करणे, जर खराब झाली असतील किंवा मोडली असतील तर ते त्या ठिकाणी दुरुस्त करणे आणि या इतर अनेक कामासाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज भासू लागली. आणि कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात दिला जाई. म्हणजे असे जे कारागीर आहेत, जे वस्तू बनवणार असेल तर त्यांना मोबदला म्हणून त्यांच्याकडून वस्तू घेणे आणि त्यांना मोबदला म्हणून अन्नधान्य दिले, जे की शेतात निघालेलं अन्नधान्य त्यांना द्यायचं आणि त्यांच्याकडून वस्तू तयार करून घ्यायच्या किंवा दुरुस्त करून घ्यायच्या. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी वस्तू विनिमय चालू झाले. त्यांच्या किमतीही अन्नधान्य आणि वस्तू यांची देवाणघेवाणीतूनच चुकविली जात असे. त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. जेव्हा कच्चा माल तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासे. जेव्हा त्यांना दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू म्हणजे अन्नधान्य सोडून दुसऱ्या इतर ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या ठिकाणाहून आयात करण्याची त्यांना गरज भासू लागली आणि तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे. म्हणजे आपल्याकडील अन्नधान्य त्यांना देणे आणि त्यांच्याकडून दुसऱ्या वस्तू घेणे, म्हणजे ही काय झाले, विनिमयाची पद्धत त्या ठिकाणी सुरू झाली. मीठ ही अत्यावश्यक गोष्ट. बहुतेक गावांना मीठ दुरून आणावे लागत. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. म्हणजे मिठाचे जे व्यापारी आहेत तर ते त्यांना अन्नधान्य मिळाले तर त्याचा सुद्धा व्यापार त्यांनी त्या ठिकाणी करत असत. मिठाच्या व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. म्हणजे मीठ हे अत्यावश्यक आहे आणि सर्वांना त्याची गरज भासते आणि त्याच्यामुळे या व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. म्हणजे व्यापार जो आहे तो वाढायला मदत झाली. गावातील व्यापारांची आणि साधनसंपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी. गावातील व्यापार हा जो काय मिठाचा व्यापार असेल किंवा वस्तू विनिमयाचा व्यापार असेल किंवा साधनसंपत्तीच्या वाटपाची, तर ही जी व्यवस्था आहे ही सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे, गावातील लोकांनी एकमेकांना मदत करावी याचे नियम तयार झाले. मदत करायला पाहिजे असे नियम त्या ठिकाणी तयार झाले आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्याच्याकडे गेली त्याला गावाचे कर्ते पण मिळाले. म्हणजे जो कोणी ही नियमावली चालवेल किंवा त्याची जबाबदारी जो घेईल तर त्याच्याकडे गावाचे ते कर्ते पण मिळाले. म्हणजे गावातील व्यवस्था पाहण्याची जबाबदारी त्याच्याकडे गेली. गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तीवर सोपवली गेली की ज्याला जबाबदाऱ्या पेलता येतील. अशा तऱ्हेने गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे त्या व्यक्तीकडे सगळे नियम दिले आणि त्या नियमाप्रमाणे तो व्यक्ती सर्व गावाला चालविणार. म्हणजे अशा प्रकारची शासन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. नवाश्मयुगातील गावाच्या भोवती असलेल्या संरक्षण भिंतीचे आणि खंदकाचे पुरावे मिळालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी नवाश्मयुगातील गावामध्ये ज्या गावाच्या भोवती असलेल्या संरक्षण भिंती, म्हणजे गावाचे संरक्षण व्हावे यासाठी त्या ठिकाणी उंच उंच भिंती बांधल्या गेलेल्या असाव्यात किंवा त्या ठिकाणी गावाच्या साईडला खड्ड्याच्या स्वरूपात खणलेलं असावं किंवा त्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी पुरावे मिळालेले आहेत. पूर, जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या. तर गावाचं संरक्षण होण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या. त्याच्यानंतर बघा घराची रचना. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. नवाश्मयुगात शेतीचा विकास झाल्यानंतर काय केलं तर अगोदर घरं बांधायला सुरुवात झाली आणि ती घरं कशाची होती तर कुडाची घरं होती. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली
अन्नधान्य वाढले, त्याच्यामुळे काय झालं, लोकसंख्येतसुद्धा वाढ होऊ लागली. अन्न वस्त्र निवारा मिळू लागला, म्हणून त्या ठिकाणी लोक वस्ती करू लागले आणि त्याच्यामुळे काय झालं, लोकसंख्यामध्ये वाढ झाली. गावे स्थिरावत आणि विस्तारत गेली. जेव्हा त्यांचा निर्वाहाचा प्रश्न मिटला तेव्हा मानव एका ठिकाणी राहू लागला आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या गावाच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आणि गावं विस्तारत गेली. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. अगोदर कुडांची घरे बांधली जायची, त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. काही घरामध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याची आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी पहा, घराची रचना आपल्याला दिसून येते. 2 घरामध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घराच्या बांधणीत स्थानिक बदलही आढळतात. म्हणजे ज्या ठिकाणी जसं वातावरण आहे तर तसं त्याच्या घरामध्ये सुद्धा बदल झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर पहा, गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. घराच्या आणि गावाच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत. एकाच कुळातील असत. म्हणजेच गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत. त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंबच असत. म्हणजे 2 भाऊ, त्याचे चुलत भाऊ, अशा प्रकारे एकमेकांचे नातेवाईक असतील किंवा एकाच त्या कुळातील असतील तर त्यांचा विस्तार होत गेलेला असावा. म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी ते स्थिरावलेले गेले होते आणि त्याच्यामुळे ते संपूर्ण गाव जे आहे ते नातेसंबंधच होते. म्हणजे एकमेकांचे ते नातेवाईकच होते. एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नातेसंबंधाने जोडलेले असत. एका घरात राहणारा व्यक्ती दुसऱ्या घरातील किंवा स्वतःच्या घरातील सुद्धा निकटच्या नातेसंबंधाने जोडलेले असतच, परंतु त्याच वेळी ते गावातील विस्तारित कुटुंबाचेही सदस्य असत. म्हणजे आपलं तर कुटुंब आहेच, परंतु गावातील दुसरं जे कुटुंब आहे तर ते सुद्धा त्याचं नातेसंबंधच असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण गावच हे नातेसंबंधानं जोडलेलं असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी गाव निर्माण झालेलं होतं. तर मृत व्यक्तीला घरात आणि घराच्या अंगणात पुरत असत. पहा, मेलेली व्यक्ती जी आहे ते आपण लांब नेऊन पुरतो. त्यावेळेस नवाश्मयुगाच्या वेळेस काय होतं की मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत. व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये, मेल्यानंतरही असणारे संबंध तुटू नयेत यासाठी त्याला घरातच पुरलं जायचं किंवा घराच्या अंगणात पुरलं जायचं. अशा उद्देशाने त्या ठिकाणी त्याची अंत्यसंस्कार केले जायचे. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्यात, मृत्यूनंतरही आयुष्य असतं असं त्यांचा समज होता. तर या समजुतीने विविध वस्तूही मृतासोबत पुरवण्यात येत असत. म्हणजे जेव्हा ती व्यक्ती मृत झाली तर त्याच्यासोबत अनेक आपल्याला आयुष्यात उपयोगी असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते त्यांच्यासोबत पुरण्यात येत असत आणि येत असाव्यात, कारण त्या ठिकाणी तसे पुरावे मिळालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण स्थिर जीवनाची सुरुवात कशी झाली हे या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी स्वाध्याय दिलाय. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि डॅश डॅश येथे मिळालेले आहेत. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि इराक येथे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर बघा, नवाश्मयुगाच्या सुरुवातीला डॅश डॅश घरे बांधली जात होती. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडांची घरे बांधली जात होती, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर प्रश्न या ठिकाणी 2 आहेत. एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या
कोणत्या, जे की आपण पहिल्यांदा पाहिल्या पशुपालनामध्ये. त्याच्यानंतर समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर कसे तयार झाले, कारागिराची निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी स्वाध्याय सोडवायचा आहे. संकल्पना चित्र तयार करा. म्हणजे या ठिकाणी मीठ दिले, तुम्हाला मिठाचं महत्त्व सांगायचं आहे, ते मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टीचा वापर होतो किंवा त्याचा व्यापार कसा होतो आणि तो व्यापार करण्यासाठी कुठल्या दुसऱ्या वस्तू दिल्या जातात, हे या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर परिणाम त्याचे, म्हणजे अशा प्रकारे हे संकल्पना चित्र तुम्ही पूर्ण करायचं आहे. कोणत्याही 5 पाळीव प्राण्याची उपयुक्तता लिहायची आहे. आपण जे पाळीव प्राणी पाहिले पशुपालनामध्ये, तर कोणतेही 5 पाळीव प्राणी घेऊन त्याची उपयुक्तता लिहायचे, त्याचे उपयोग लिहायचे किंवा त्याचे फायदे लिहायचे. आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्यांचा उपयोग केला जातो आणि तो कसा, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवायचे आहेत.